राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर माझी आजची रेसिपी आहे अण्णा तवा मसाला. सात ते 8 अंडी उकडवून घेतली आहेत आणि त्याची कवच काढून घेतला आहे. आता मी त्याला असा मधीच चीर मारून त्याचे 2 भाग करते. अशा पद्धतीने आपण सर्व अंड्याचे 2-2 भाग करायचे आहेत. आता आपण पॅनवर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि पॅनला सर्व बाजूने तेल लागलं पाहिजे म्हणून पॅन थोडासा आपल्याला असा हलवून घ्यायचा आहे. आणि आता आपण अंडी ही उलट्या साईडने अशी टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण अंडी लावून घ्यायचे. आणि आता आपण गॅसचा फ्लेम कमी करूया आणि त्यामध्ये थोडेसे मसाले टाकूया. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. अर्धा चमचा मी लाल मसाला पावडर टाकते. 1 मिरची बारीक चिरून टाकायची आहे. आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि ही अंडी लागू नये खाली म्हणून मध्ये मध्ये अशी हलवत राहायचंय. आता आपली ही अंड्याची एक बाजू शेकलेली आहे खालून, तर आपण सगळी अंडी अशी उलटी करून घेऊया आणि त्याची दुसरी बाजू आहे ती आपण थोडीशी भाजून घेऊया. अशा पद्धतीने सर्व अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. ही बघा खूप छान अशी फ्राय झालेली आहेत. आणि तुम्ही जर ही अंडी अशीच फ्राय केलेली अंडी तुम्ही जर अशीच खाल्लीत तरी पण खूप छान लागतात. आता आपण ही अंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. हिरवा मसाला बनवण्यासाठी लसूण, कोथिंबीर, 2 मिरच्या, आलं यांची मिक्सरमधून पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपला हिरवा मसाला बनवून झालेला आहे. मी इथे 4 कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे. ते चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत. गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि त्या तेलामध्ये थोडासा बटर टाकायचा आहे. आणि बटर चांगलं तेलामध्ये मेल्ट होऊ द्यायचं आहे. आता बटर तेलामध्ये चांगला मेल्ट झालंय, तर मी आता प्रथम तेजपत्ता टाकते. आणि आता कांदा आपण तेलावर टाकून घ्यायचा आहे. आणि हा कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा तेलावर छानपैकी ब्राऊन झालेला आहे. तर आता आपण त्यामध्ये हिरवा मसाला जो बनवला होता तो आपण आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा लाल मसाला पावडर टाकणार आहे. आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. तुमच्याकडे जो गरम मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता. आणि धनिया पावडर टाकायची 1 चमचा. आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून भाजून घेऊया. हे भाजत असताना एका बाजूला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे. तर मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर माझा मसाला हा खूप छान भाजला गेला आहे आणि वास पण खूप छान येतोय. तर त्यामध्ये मी आता
गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकताना थोडं थोडं करूनच टाकायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे हा मसाला करपला नाही पाहिजे, म्हणून सतत हलवत राहायचं आहे. थोडं ड्राय झालं असं वाटलं तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. खूप मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि याचा वास पण खूप भन्नाट येतोय. असं एकदम मसालाच बघून तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल हे. थोडंसं यामध्ये मी परत गरम पाणी ॲड करते आणि पुन्हा हे मी थोडंसं शिजवून घेणार आहे. आता ही आपली ग्रेव्ही तयार झाली, तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये मी एक 10-12 लसणीच्या पाकळ्या टाकणार आहे आणि त्या पण शिजवून घेणार आहे मी. यामध्ये थोडं चिंचेचं पाणी टाकून घेऊया. आता यामध्ये थोडासा गरम मसाला मी टाकणार आहे. पहिला पण थोडा मी गरम मसाला टाकलेला आहे, पण आता हा शेवटी मी थोडासा टाकणार आहे गरम मसाला. त्यामुळे या ग्रेव्हीचा स्वाद अजून खूप छान येतो. आता आपण या ग्रेव्हीवर अंडी उलटी लावून घेऊया. अशा पद्धतीने सर्व अंडी ही ग्रेव्हीवर अशी लावून घ्यायची आहेत. अशी सर्व अंडी ग्रेव्हीवर लावून झाल्यानंतर यावर आपण आता झाकण ठेवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटच शिजवायचं आहे. थोडीशी वरून कसुरी मेथी टाकून मी पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे. आता झाकण काढूया आणि ही अंडी पुन्हा उलटी करायची आहेत, म्हणजे त्याची दुसरी बाजू पण शेकून घ्यायची आहे. वास पण खूप भन्नाट सुटलाय आणि ग्रेव्ही पण खूप छान दिसतेय. कलर खूप छान आलाय. तर आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर आपला हा अंडा तवा मसाला तयार आहे. मंडळी, तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. लाईक करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.